आणि खरोखर यांच्यासाठी एक बार टाळ्या वाजवा महाप्रसाद यांच्यासाठी. शामराव मुंडवातोळेकर चेअरमन यांनी हा कार्यक्रम घेतलाय. 7 दिवसाच्या पंक्तीचं नियोजन त्यांनी केले महाप्रसादाचं, म्हणून आपण एवढा मोठा भव्य दिव्य सोहळा साजरा करतो आहोत. तर उद्या सुद्धा कार्यक्रमाचं रूपरेषा उद्या सकाळी 6 वाजता काकडाची होईल. 8 ते 11 ज्ञानेश्वरी वाचन आणि 5 ते 6 हरिपाठ होईल आणि 7 ते 9 उद्या कीर्तन आणि कीर्तनानंतर पुन्हा महाप्रसाद होतोय. उद्याची कीर्तन सेवा आदरणीय हरिभक्त पगाळे रामेश्वर महाराज ठोळे. आता उद्याचे महाराज ज्या ह्याच्यात येणार ते यवतमाळ 600 किलोमीटर अंतर महाराज यायचं उद्या. आज निघायचं महाराज संध्याकाळी पंढरपूरला मुक्कामाला गेले आणि व्यसन मुक्तीवर महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. अशा प्रकारचं महाराज उद्या या ठिकाणी येणार आहेत. त्यांची कीर्तन सेवा उद्या होणार आहे. तरी आपण बहुसंख्य लोक उपस्थित आहात. उद्याच्या कीर्तनाचं सौजन्य आहे बाळू महादेव केसकर यांचं. आणि उद्याची पुन्हा कीर्तन सेवा झाल्यानंतर उद्याचा महाप्रसाद अंबादास आबा कोळेकर उद्याची. आणि सगळ्यात आता मला सांगितलं हरिहरा भेद नाही. शंकर महादेव आणि विठ्ठल यात फरक नाही. विठ्ठलाच्या मस्तकावर शंकर वेगवेगळे नाही. या दोघात फरक नाही. एवढं तरी त्या कीर्तनाचं फळ घ्या तुमच्या वेळेस. उद्या सकाळची पंगत 2 नाश्ता आहे. 2 नाश्ता सुद्धा फरक कमी. दुपारची पंगत आहे संभाजी शेतकऱ्यांची. दुपारची पंगत सुद्धा फराळी होईल आणि उद्याची संध्याकाळी महाप्रसाद सुद्धा फराळाचाच होईल. तर यासाठी सगळ्यांनी आणि अशा प्रकारे कार्यक्रम संपूर्ण आता आरती होईल आणि आरती झाल्यानंतर महाप्रसाद सगळ्यांनी करायचं. तर आरतीसाठी सगळ्यांनी उभा राहा. आरतीसाठी आता Hare